20 सालानंतर 21-22 मध्ये जे शासन होतं, राजकीय कुठला विषय येऊ नये म्हणून मी कोणाचं नाव घेत नाही, त्या काळच्या शासनामधल्या एका प्रमुख असलेल्या व्यक्तीचं एक मी जस्ट कोट आपल्याला सांगतो. तेव्हा त्यांनी असे कोट केला होता की हे जे शैक्षणिक धोरण आहे, हे शैक्षणिक धोरण म्हणजे एक चित्रपट होता पूर्वी, त्याचं नाव त्याने घेतलं होतं. हे शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणाच्या आईचा घो, असं हे शिक्षणाचं धोरण आहे. हे थोडंसं अनपार्लमेंटरी वाक्य वाटेल, पण शिक्षणाच्या आईचा घो नावाचा एक चित्रपट होता. थोडक्यात काय तर नकारात्मकता त्या दृष्टिकोनातनं आली. शेवटी असं आहे, जे राज्यकर्ते असतात, जे क्रियान्वयन करणारे प्रमुख असतात, त्यांचंच जर मत असं असेल तर पुढं ते जाणारच नाही. त्यामुळे 21 साली आपल्याकडं काही झालं नाही, 22 साली काही झालं नाही. 23 साली मात्र ज्यावेळेस मला संधी मिळाली, शासनामध्ये बदल झाला. आता त्याच्यामध्ये मी परत त्या राजकीय अभिनिवेश घेत नाही, कोण होतं आणि कोण आलं तो विषय वेगळा, पण तो महत्त्वाचाच आहे. महत्त्वाचाच आहे, तो आपण टाळूच शकत नाही. त्यामुळं 23 साली जशी संधी मिळाली तसं पहिलं आत्ताचं जे शासन आहे, युती शासन आपण म्हणू, त्यांनी काय म्हणू आपण त्याला, तेव्हा एकनाथ शिंदे होते, त्यानंतर फडणवीस होते. त्यांनी पहिलं काम काय केलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केली. कधीपासून? 2023 पासून.